हॅलो, आता सामन्याला सुरुवात होणार आहे. स्पार्टन किंगच्या एक अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे. आपणास विनंती केली जाते आपल्या खेळाडूंची नावं सांगण्यासाठी या ठिकाणी आपला एक खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे. नक्षत्र काय तो 9,004 मागवणार गोपीला, तो 9,004 मागवणारा माणूस तो हॅलो 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 हॅलो, मैदानात चालू असलेला सामना एक हाय व्होल्टेज सामना नक्षत्र क्वीन वर्सेस स्पार्टन जेटो संघामध्ये. नक्षत्र संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. या लवकर इथं बसा. नक्षत्र संघाने आपलं क्षेत्ररक्षण सुंदर असं सजवून घेतलेलं आहे आणि स्पार्टन संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. दोन्ही संघाकडे तुल्यबळ असे खेळाडू आहेत. गोलंदाजीमध्ये नक्षत्र क्वीनच्या क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे आणि आघाडीचे गोलंदाज मला वाटतं स्वतः संघाचे मालक संघनायक उर्मिला आणि आघाडीची जोडी तयार ठेवायची. आघाडीची जोडी स्पार्टन क्वीनने मैदानात पाठवायची आहे आणि आपल्या खेळाडूंची नावं सांगण्यासाठी एक अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी आलेत ना. धन्यवाद. आघाडीची जोडी मैदानात पाठवायची आहे. सामन्याला सुरुवात होणार आहे. बाउंड्री आखून झालेली होत आहे. सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. ते ठेवलेत ना. मेरे भाई और बहनों, दिल थाम के बैठिए, जगह बनाकर बैठिए. अभी होने जा रहा है क्रिकेट का महामुकाबला. स्पार्टन क्वीन वर्सेस एक रोमांचक आणि काट्या अंगावर काटा उभारणारी ही लढत असेल. हा सामना पाहण्यासाठी बऱ्याच जणांनी आपला मोबाईल फ्लाईट मोडवरती टाकलेला आहे. येणाऱ्या कॉल साठी त्यांनी आय विल कॉल यू बेटर असा मेसेज ठेवलेला आहे. सगळ्यांचं लक्ष जवळजवळ 60 ते 70 हजार लोक या लाईव्ह मध्ये. कारण स्पार्टन किंग पुन्हा एकदा आत्मविश्वास वाढवून आपला विजय प्राप्त करण्यासाठी पुन्हा एकदा मैदानात उतरलेले आहेत. सामन्याला सुरुवात होते. ऑडियन्स आर यू रेडी? उर्मिलांच्या हाती चेंडू. पहिला चेंडू सामना करतात त्या सुलताचं नाव काय? सुलता मोर्या. सुलता शेख सामन्याच्या पहिला चेंडू आणि पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त धावेने संघाचं खातं खोललं जात आहे. सामना करण्यासाठी पुन्हा सुलता तयार.
उर्मिला उर्मिला यांच्या हाती चेंडू, पहिला वाईड पहिला वाईड आणि डिक्लेअर नाही, एकच एकच पुढचा चेंडू आणि सुलताने मारला चेंडू नो बॉल आणि नो बॉलचा इशारा पंचांचा. एकूण 2 धावा. पण नक्षत्र 11 संघाचा सुंदर क्षेत्ररक्षण मानावं लागतंय. सीमारेषेकडे गेलेला चेंडू सुरेखरित्या अडवला जातो चेंडू आणि 3 धावा धावफलक लागलेले आहेत त्या स्पार्टन टीमच्या. अजूनही पुढचा चेंडू आणि उंच उडवला झेल. मला वाटतं या ठिकाणी झेल सुटतोय, चेंडू नाकावर आदळतोय. 2 धावा घेण्यामध्ये सफल होत आहेत. सुंदर प्रयत्न होता आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण. ओव्हरथ्रोचा 1 रन. एकूण धावा 6. आताचे 3 घेतलं किती? आता 3 आणि आताच्या धावसंख्या 3. एकूण 6 धाव पकडलेल्या आहेत पहिल्या चेंडूवरती. उर्मिला आपल्या बॉलिंगवर कॉर. सुलता तयार होते पुन्हा बॅटिंगसाठी. मागच्या वेळी पुन्हा एकदा जोरदार मारला चेंडू. सुरेख क्षेत्ररक्षण म्हणताना लागेल या ठिकाणी. एकच रन चेंडू पूर्णपणे सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल या खेळाडूचं. ज्याप्रमाणे सरावामध्ये प्रॅक्टिस केली होती त्याच पद्धतीने क्षेत्ररक्षण करतायत नक्षत्र 11 संघाचे हे खेळाडू. तिचं नाव काय? याचं नाव काय? सिमरन यांच्याकडून दोन्ही चेंडू चांगल्या पद्धतीने अडवले गेलेले आहेत. एक चौकार अडवला म्हणावा लागेल. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा जोरदार मारला चेंडू. पुन्हा एकदा तेवढंच चांगल्या पद्धतीने सुरेख क्षेत्ररक्षण. एकच धाव देतात तांबे मॅडम क्षेत्ररक्षण करताना आणि धावसंख्या होते ती 6. 7 8 झाले. धावसंख्या होते 8. पुन्हा एकदा उंच मारला चेंडू आणि सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल पुन्हा एकदा आणि एकच धाव. 1 धावाने धावफलक करतोय. धावसंख्या होते ती 9. स्ट्रायकर कोण येते? सजनी सजनी साजनी स्ट्रायकर साजनी बॉलिंग मार्फत उर्मिला. चेंडू मात्र निर्धाव जातोय. विकेट किपर गौरी काम पाहते. चांगल्या पद्धतीने गौरी आणि चेंडू पकडला होता आणि उर्मिला आपला पुन्हा चेंडू टाकताना पुन्हा एकदा उंच उडाला झेल उडतोय. झेल कोण पकडू शकत नाही परंतु पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षण करणारा पाहण्यात मिळतात त्या सिमरन. आपल्या स्वतःच्या जागेवर दुसऱ्या ठिकाणी जाऊन धावसंख्या होते ती 10. 11. संपूर्ण लेग साइड कव्हर करतायत ते मात्र सिमरन. ओव्हर झाली षटक संपतोय. पहिल्या षटकाचा संपतोय. या ठिकाणी 11 धाव पकडले लागले आहेत. पुन्हा एकदा मी आठवण करू इच्छितो आता जे सामने झाले त्यामध्ये 11 ही पहिल्या षटकामध्ये 11 धावा जमवल्या होत्या. हा 4था संघ असेल की 11 धावा पहिल्या षटकामध्ये झालेल्या आहेत. अश्विनी तांबे आता बॉलिंग. आता गोलंदाज येते अश्विनी तांबे. पुन्हा एकदा बॅटची अदला बदल केली जाते. षटकाराची बॅट दिली जाते. आता अश्विनी यांच्या गोलंदाजीसाठी सामना करतायत सुलता. सुरेख गोलंदाजी म्हणावं लागेल अश्विनी तांबे यांची. सामना करतायत सुलता. अश्विनी तांबे यांचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा अचूक टप्प्याची गोलंदाजी. चांगली प्रॅक्टिस केलेली दिसते तांबे मॅडम यांनी. पुढचा चेंडू अश्विन तांबे यांचा. सुलता सामना करतायत आणि मला वाटतं चेंडू पॅडवर 9चा इशारा पंचांचा. अतिरिक्त धावेने धावफलक घालतोय. धावसंख्या होती ती 12. मैदानामध्ये कोणी जायचं नाहीये. पुन्हा सामना करताय सुलता आणि चेंडू उडतोय. पुन्हा सुरेख क्षेत्ररक्षणाची कामगिरी पार पडता येते. नक्षत्र स्क्रीन जोरदार टाळ्यामधून स्वागत केलं जाते क्षेत्ररक्षणाचं या ठिकाणी. धावसंख्या झाली 13. पुन्हा एकदा उंच झेल उडतोय. झेल पाणी झेल सुरेखरित्या पकडला गेला आहे आणि एक जोरदार व्हाईस कॅप्टनने हा झेल पकडलेला आहे आणि आनंद एवढा झालाय की त्या स्वतः मैदानात पडतायत. कोमल धन्यवाद डीजे.
कोमल आणि सुरेख झेल पकडला या ठिकाणी. बोल बोल. छत्रपती यांचा आनंद गगनात मावेनासा झालेला आहे. पहिला गडी गारद होतोय. व्हाईस कॅप्टन त्या कोमल आणि सुरेख झेल पकडला या ठिकाणी. आणि नवीन फलंदाज आले ते उमा आणि सुरेख मारला चेंडू. उमाने निर्धाव जातोय. मला वाटतं चेंडू डॉट बॉल. निश्चितच या फटक्यावरती एक धाव निश्चित आली असती. नाही शेवटचा बॉल असेल. स्कोर का आला 13. धाव संख्या होती 13 अशी एका गड्याच्या मोबदल्यात. म्हणजे आतापर्यंत रोखून ठेवलंय ते नक्षत्र क्वीन संघाने. एक गडी गारद केलाय स्पार्टन G2 संघाचा. आणि पुन्हा एकदा एक धाव घेण्यामध्ये सफल झाले. त्या 2 धावा मला वाटतं घेत आहेत. धाव किती धावा? एकूण धावा 3 धावा. 3 धावा. 3 धाव पुढे बोलतोय. हा चेंडू पास ऑन करेपर्यंत तिसरी धाव पूर्ण करते स्पार्टन G2 संघ. मधून चेंडू गेला होता. रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय या सामन्यासाठी. आणि एकजुटीने
धावसंख्या होते ती 28. 28 अशी. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 28 अशी. 28 अशी. 28. हॅलो 28. स्वप्नाली सामना करतात त्या उमा. स्वप्नाली पहिल्या षटकातील पहिला चेंडू स्वप्नाली यांचा उमा यांच्यासाठी बॉल बघा, बॉल तिकडे पहिला चेंडू आणि पुन्हा एकदा उंच मारलेला झेल सुट्टे या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण केलं जात आहे. चांगल्या पद्धतीची क्षेत्ररक्षण फिल्डिंग आतापर्यंत 3 चौकार अडवलेत ते नक्षत्र क्वीनचे क्षेत्ररक्षक सिमरन यांचा सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि गडी बाद या ठिकाणी उमा आउट. उमा बाद होत आहेत 6 रन करून. वैयक्तिक 6 धावसंख्येवरती. चालू आहे, चालू आहे. क्रिकेटवर किती वाजवा, क्रिकेटवरती हॅलो धन्यवाद. आणि इकडे गडी गारद होतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू स्वप्नाली ना, स्वप्नाली स्वप्नाली यांची चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. नाही नाही. आणि पुढचा चेंडू पुन्हा एकदा उंच उडला. झेल होतोय आणि झेल कोणती पडू शकत नाही आहेत. आणि एकच धाव, एक धावने धावपला करतोय. धावसंख्या होते ती 31. 31. चांगली गोलंदाजीचा नमुना या ठिकाणी सादर केला जातोय. स्वप्नाली सुलता पुन्हा एकदा षटकार मारण्याचा प्रयत्न आणि बराचसा वाईटचा इशारा पंचांचा. या एका धावण्याची धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 32. 32. लॉस ऑफ 2 विकेट. आणि हा षटकार 6 धावा. आणि या इनिंग मधील पहिला षटकार येतो सुलता यांच्या बॅटिंग. धन्यवाद डीजे. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, लुकिंग लाईक वाव. सुंदर असा षटकार. या 6 धावण्याची धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 38. 38. शेवटचा बॉल. नक्कीच या बॅट मध्ये काहीतरी जादू असेल म्हणून बॅट बदली केली असेल. आणि एक धाव, एक धाव धावपला करतो. धावसंख्या होते ती 39. 39. 4 ओव्हर झाल्या. सिमरन यांनी मागच्या षटकार होण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला होता, परंतु चेंडू बराचसा सीमारेषेच्या बाहेर असल्यामुळे ते अडवू शकलेले नाहीयेत आणि षटकार झाला होता. संजना मॅडम काम मंत्र देताना पुन्हा एकदा कॉन्फिडन्स लेवल वाढवत आहेत संजना मॅडम आपल्या खेळाडूंचं. शेवटचं आता मात्र शेवटचं षटक. या षटकामध्ये मोठे फटकेबाजी करावी लागेल. याचसाठी थोडासा कान मंत्र सुलता या बॅट्समनला देण्यासाठी. निश्चितच आपल्या खेळाडूंचे कॉन्फिडन्स लेवल वाढवण्याची गरज असते. 39 धावा. 39. स्ट्राईकवर खेळते ती मात्र सुलता. एक षटक चालू आहे. एक षटक संपल्यानंतर आपण पाणी पिऊ शकता. नॉन स्ट्राईकवर खेळतात ते मनाली आणि गोलंदाजी सांभाळतात त्या मात्र उर्मिला. उर्मिला बघूया सामना करतील सुलता. फक्त या इनिंग मध्ये एक षटकार आणि एकच चौकार आला आहे. हा सुंदर असा फटका. निश्चितच सुंदर असं क्षेत्ररक्षण मानावं लागतंय स्वप्नाली मॅडम यांचं आणि एका धाव्यावर समाधान मानावं लागतंय. 3 धावा रोखून ठेवल्यात स्वप्नाली मॅडम यांनी आपल्या संघासाठी आणि सुरेख क्षेत्ररक्षण करतायत ते नक्षत्र स्क्रीनच्या खेळाडू.
अंपायर अंपायर एकच आहे. एक धावने धाबा घालतोय. 41. धाव संख्या होते 41. बरोबर आहे. 41. उर्मिला आपल्या बॉलिंग मार्कवर सामना करते. सुलता पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न असफल होतो, परंतु एकदा मात्र रोखू शकत नाहीये. 42. धाव संख्या झाली 42. शेवटचा षटकाचा खेळ सुरू या ठिकाणी. शेवटचे 3 बॉल. 3 चेंडू. शेवटच्या अंतिम 3 चेंडू शिल्लक. अंतिम षटकातील अंतिम 3 चेंडू आणि पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारला चेंडू. पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षण सिमरन यांच्याकडून. क्षेत्ररक्षण चांगली प्रॅक्टिस केली आहे सिमरन यांनी. जवळजवळ 4 चौकार अडवतायत आपल्या संघासाठी. 4 चौकार म्हणले तर निश्चितपणे 16 धावा त्यांनी अडवलेल्या आहेत. पुन्हा एकदा चेंडू पॅडवर आदळतोय आणि गडी बाद करण्यामध्ये सफल होत आहेत रनआउटच्या स्वरूपात. सुलता आउट झाली. नाही हां शेवटचा बॉल. 1-6 50 होईल. अरे दोन बॉल आहेत. नाही झालं. विषय संपला. संपले संपले. डॉट बॉल डॉट केला ना. डॉट बॉल केला. संपले ना. किती आला स्कोर? अंपायर का आला? नाही नाही अंपायर स्कोर बघा. स्कोर झाला 44. 44 धावा. 44 धावा जमवल्यात आणि विजयाचं लक्ष आहे ते 45 धावांचा. जवळजवळ 9च्या सरासरी धावा जमवायच्या आहेत नक्षत्र स्क्रीन यांना. आव्हान जरी कमी असला तरी हलक्यात घेऊ नका. त्यांच्याकडे सुद्धा चांगले गोलंदाज आणि चांगले क्षेत्ररक्षक आहेत याची नोंद घ्यायची आहे. थांब आता फायनल बघून जा. हा मॅडम 44. 44 धावा. 44 पहिला विनलं. 45 पाहिजे. जिंकण्यासाठी 45 धावांची आवश्यकता. आता यांच्यात जिंकणार त्या दोघांना मिळणार. असं लागतं ते मला. ठीक आहे. सध्या बाहेर
धन्यवाद डीजे. सामन्याला साठी पुन्हा एकदा सुरुवात होते. उमा आपल्या गोलंदाजी अनुकूल क्षेत्ररक्षण सजवत आहेत. स्वतः कर्णधार उमा क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. नक्षरने आपलं आघाडीची जोडी पाठवायची आहे. आघाडीची जोडी पाठवायची आहे अश्विनी ये ना. थांब जरा 2 मिनिटं थांब. फक्त हे करून ठेवा. आणि पुन्हा एकदा बॅटिंग नाही का अश्विनी? अश्विनीचं गाणं लावलं जात आहे. अश्विनी तांबे ये ना. ये आला. अश्विनी तांबे ये ना. आघाडीची जोडी पाठवायची आहे. धन्यवाद डीजे. नाही आली. सिमरन आली. सिमरन आणि गाणं लावलं. आघाडीचे फलंदाज सिमरन आणि उर्मी. उर्मी यांनी सुरेख क्षेत्ररक्षण केलं होतं. जवळजवळ 4 चौकार अडवले होते त्यांनी सिमरन यांनी. सिमरन आणि उर्मी ही कोण? ही सिमरन. सिमरन सिमरन खेळते. सिमरन यांची बॅटिंग करण्याची पद्धत आहे. सुरेख पद्धत आहे. चांगली पद्धत आहे आणि सुरेख चेंडू मारला होता त्यांनी. आता बॅटिंग करतात त्या उर्मिला. उमा यांचा चेंडू उंच उडतो. चेंडू काही पकडू शकत नाही. थोडासा आणि सुरेख क्षेत्ररक्षण होतं या ठिकाणी. 2 धावा मात्र 2 धावा त्यांना. 2 धावा त्यांच्या संघाला. संघाची धावसंख्या होते ती 3. साजनी यांचं सुरक्षित रक्षण. पुन्हा उमा यांचा पुढचा चेंडू उर्मिला यांच्यासाठी. उर्मिला जोरदार उंच मारला चेंडू सीमारेषेच्या पार षटकार. 6 धावा. धन्यवाद डीजे. या सुंदर अशा षटकारानंतर धावसंख्येत वाढ. 9. धावसंख्या होती 9 अशी. उर्मिला यांच्या बॅट मधून आलेला सुंदर असा षटकार. उमा आपल्या बॉलिंग मार्कवर. पुन्हा उर्मिला तयार. पुन्हा एकदा हलकासा तटवतोय. चेंडू जातोय सीमारेषेला लगत अडवला जातोय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. उर्मिलाने मागच्या वर्षी 18 चेंडू मध्ये 50 धावा मारल्या होत्या. पुन्हा एकदा आठवण करून देतो. उर्मिला खतरनाक फलंदाज आहेत. उमा यांचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा नो बॉल. पंचांचा नोचा इशारा. 2 धावा. एकूण 2 धावा. 2 धावाने धावफलक घालतोय. धावसंख्या होते ती 13. 45 धावांचा पाठलाग करताना 13 धावा धावफलक करायला गेल्या आहेत. उर्मिला पुन्हा तयार होते उमा यांच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी. पुन्हा एकदा जोरदार मारलेला चेंडू उर्मिला यांनी एक धाव केला. दुसरी धाव घेण्यामध्ये सफल होत आहे. साजनी यांचं सुरक्षित रक्षण या ठिकाणी. एक शॉट धाव. एकच रन. ओके. एक शॉट धाव. 14 रन. धावसंख्या 14. 55. नाही एकच रन घेतला आता. उर्मिला यांचा पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा जोरदार मारतायत उर्मिला. एकच रन घेतला. एक शॉट दिला. एकच धाव. 15. आता 15. धावसंख्या होती ती 15. सुंदर असं क्षेत्ररक्षण मानावं लागतंय स्पार्टन G2 संघाचं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 15 अशी. स्पार्टनची 11 होती. स्पार्टन संघाने प्रथम फलंदाजी करताना 11 धावा गमावल्या होत्या आणि नक्षत्रने प्रथम पहिल्या षटकामध्ये 15 धावा गमावल्या आहेत. 45 धावांचा पाठलाग करताना. पुन्हा एकदा सुलता बॉलिंग साठी आलेले आहेत. सुंदर चेंडू होता सुलता यांचा. निर्धाव चेंडू. हा चेंडू मात्र उर्मिला यांना काही समजलेला नाहीये. चेंडू मात्र निर्धाव जातोय. पुन्हा एकदा अश्विन तांबे आपलं कानमंत्र देत आहेत. उर्मिला यांना पाणी देत आहेत. जास्त पाणी देऊ नका. 4 षटक आहेत. अश्विनी तांबे यांनी बाहेर जायचं. अरे सामना संपल्यानंतर आपण थंडा बोलूया. 4 बाकी आहेत. पुन्हा एकदा सुलतानचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. वारंवार 2 चेंडू. चांगली गोलंदाजी या ठिकाणी सुलतान यांची.
पुन्हा एकदा उर्मिला यांनी मारला चेंडू, एक धाव मला वाटतं. सुंदर क्षेत्ररक्षण, एका धाव्यावर समाधान मानावं लागतंय नक्षत्र क्वीन संघाला. आता मात्र सुलटा चांगली गोलंदाजी करतायत आणि चांगली चुरशी लढत निर्माण होईल असं वाटतं या ठिकाणी. आणि जोरदार मारला चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. निघाली मुन्ना डोळा लागला, बेलींची नागिन निघाली मुन्ना डोळा लागला, बेलींची नागिन. धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न होता आणि एक धाव पूर्ण केले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा घेण्यामध्ये सफल होते. 2 धावा पूर्ण करतात धावून. सूर्य या ठिकाणी सिमरन यांची सुरेख बॅटिंगची पद्धत या ठिकाणी पाहायला मिळते आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा घेण्यामध्ये सफल होत आहे. याच्या बॅटिंगची पद्धत आहे मार्गदर्शन शिकलेले दिसत आहेत. सिमरन ज्याप्रमाणे सीझनची प्रॅक्टिस केली जाते, ज्या फलंदाजी करण्यासाठी पोझिशन घेतो ती पोझिशन सर्व मेहनतीच्या मागे आणि ज्या खेळाडूने मेहनत केली, कष्ट केले त्याचं फळ मात्र नक्की मिळतं. हे आज या मैदानावरती बघायला मिळतंय. आणि गोलंदाज आले ते साजनी यांचा पहिला चेंडू उर्मिला यांच्यावर, उर्मिला आणि लेगच्या दिशेने मारतोय आणि एक धावा क्षेत्ररक्षण होत आहे. 2 धावा घेण्यामध्ये पूर्ण केले जात आहेत आणि पुन्हा एकदा गचा क्षेत्ररक्षण आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा घेण्यामध्ये सफल झालेले आहेत. 3 धावाने धाव बरं करतोय. धाव संख्या होती ती 27. विजयाच्या दिशेने वाटचाल करताना प्रत्येक धावाचा पाठला करताना 27 धाव धाव लागल्या. दुसऱ्या षटकाचा सुरू या ठिकाणी साजनीचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न होता. मारणारा चेंडू अडला जातोय स्टंपला, परंतु एक धाव मात्र घेत आहेत खेळाडू. एका धावाने धाव बरं करतोय. धाव संख्या होते 28. 28 लॉस ऑफ 0 विकेट्स. 28 धावा 0 विकेट. अठ्ठावीस धावा झालेल्या आहेत या चालू असलेल्या सामन्यामध्ये. उलटाच पद्धतीचा चेंडू उर्मिला यांना काही चेंडू समजलेला नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. सजनी यांचा पुढचा चेंडू उर्मिला यांच्यासाठी सुंदरचा फटका निश्चितच जातो 4 धावेसाठी. धन्यवाद डीजे. या 4 धावेनिशी धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते कॅप्टन आपल्या संघासाठी उर्मिला स्वतः कर्णधार 32 32 धावा. लॉस ऑफ 0 विकेट. सलामीला आलेले फलंदाज उर्मिला आणि सिमरन. अजूनही एकही गडी बाद झालेला नाही संघाचा. 32 धावा पकडलेल्या आहेत. पुढचा चेंडू साजनी यांचा आणि जोरदार पुन्हा एकदा बाउंड्रीच्या बाहेर जातो चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. स्वतः कर्णधार विजयाच्या वाटचाल करताना बॅटिंग टीम. भेटेल अजून एक फायनल मॅच बाकी आहे. विजय सर
निघून. 12 चेंडू आहेत. 12 बॉल ना होतो. त्यानंतर उडूया स्कोर का आला? फायनलचा आराम करू. फायनलला उडूया दोघांना पण इथे सगळ्या खेळाडूंना बोलाय फुटबॉल स्कोर का आला? 36. 36. 36. आता कोण आले? ही बॉलिंग कोण आहे? जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. सुलता. सामना जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. सुलता बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. एक धाव रोखू शकत नाही मला वाटतं. 12 मध्ये आणि थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झाला होता परंतु फायदा मात्र घेऊ शकले नाही. 8 पाहिजे असेल ना? 11 चेंडूने 8 धावा. बरोबर आहे. बरोबर ना? 11 चेंडूने 8 धावा. बरोबर आहे. बरोबर ना? आपल्या चेंडू बरोबर. धावसंख्या होते 37. 11 चेंडूने 8 धावा. सलामीला आलेले फलंदाज अजून एकही गडी बाद नाहीये. काय फलंदाजी करतायत ते मात्र शर्मिला आणि सिमरन आणि उर्मिला. सिमरन पुन्हा सामना करतात ते सुलतानच्या उंडीचा. पुन्हा एकदा जोरदार मारला चेंडू सीमारेषेच्या अडवला जातोय सुंदर असं क्षेत्ररक्षण मानावं लागतंय स्पार्टन G2 संघात. आणि 3 धावा घेण्यामध्ये सफल झाले सिमरन. आणि 1 धाव आपल्या संघासाठी वाचवली आहे ती स्पार्टन G2 संघाने. उर्मिला यांना पुढचा चेंडू मात्र निर्धाव. आणि हे षटक संपताय. माफ करा. डेड बॉलचा इशारा पंचांचा. काउंट नाही करायचं ना आपण. नाही. डेड बॉल. पुढचा चेंडू सुलतानचा उर्मिला यांच्यासाठी. पुन्हा एकदा उंच मारला चेंडू. 1 धाव मिळते. धाव संख्या होते ती 38. 41. फोर गेला होता मग 3 रन काढले ना. 41. 41. जिंकण्यासाठी एका चौकाराची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. आणि जोरदार बॅट मारून चौकार मारण्याचा प्रयत्न होता. नाही शेवटचा 1 बॉल बाकी आहे. आणि षटक संपतंय. ए डीजे किती पाहिजे आता? 6 बॉलला 4. 6 चेंडू आणि 4 धावा. सामना जिंकण्यासाठी 6 चेंडू 4 धावा. आता पाहायचं आहे स्पार्टनची संघ 6 चेंडू मध्ये 4 धावा रोखतायत काय. नवीन गोलंदाज आहेत ते मनाली हा पराक्रम करून दाखवत पाहायचा आहे. 4 चाहिए जितने के लिए. आणि नो बॉलचा इशारा मला वाटता. आणि 1 धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत पाहायचा आणि 1 धाव पूर्ण करतायत. सिमरन आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित. 2 धावा. धाव संख्या होती ती 43. सामना जिंकला 6 चेंडू आणि 2 धावा. 6 चेंडू सामना जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 2 धावा. व्हॉट अ मॅच. नक्षत्र क्वीन वर्सेस स्पार्टन G2. सिमरन थोडेसे दमलेले दिसत आहेत. आणि पुन्हा एकदा चौकार मारतात का पाहायचा आहे. आणि उंच उडाला उसळी घेतला चेंडू काय बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. निर्धाव चेंडू मात्र निर्धाव जातोय. आता मात्र 5 चेंडू आणि 2 धावा. 5 चेंडू 2 धावा. आणि पुन्हा एकदा निश्चितच 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल. निश्चित धावची होऊ शकते का. आणि हा पहिला गडी बाद होतो या ठिकाणी. 1 धाव संख्या एका धावेसाठी. उर्मिला मात्र तंबूत परतते धावचित स्वरूपात. सामना बरोबरीत झालेला आहे. फक्त सामना जिंकण्याची औपचारिकता बाकी आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. आणि नवीन फलंदाज स्वप्नाली. एका धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 4 चेंडू 1 धाव. निर्धाव जातोय. आता मात्र 3 चेंडू 1 धाव. सामना जिंकण्यासाठी 3 चेंडू 1 धाव. 3 चेंडू 1 धाव. कंपल्सरी चेसिंग. चुरशीची लढत झाली आहे. आणि हलकासा तटला. पुन्हा एकदा रनआउट होतोय का पाहायचा आहे. आणि हा सामना नक्षत्र स्क्रीनने पुन्हा एकदा जिंकलेला आहे. आणि हॅट्रिकची नोंद केलेली आहे या ठिकाणी. सलग 3 वर्ष प्रथम विजयी संघ नक्षत्र स्क्रीन. आणि त्यांचा जोरदार अभिनंदन. तांबडी चमकते जयपूरला
Nah, kal 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 kal.